उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवोनिया, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग सुखे संसारी असे नका। धेनू चरेवनी वत्साचे घरी, चित्त वत्सावरी ठेवोनिया, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग सुखे संसारी असे नका। विष्णुदास नामा विनवी परोपरी, ते प्रेम श्री हरी द्यावे मज, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग सुखे संसारी असे नका। विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पानी मंडनम मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे शरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजवं मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वार्तात्मजं वानरयुत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय। जन्माद्यस्य यतोऽन्वयाति तरतश्चार्थेषु विघ्नेश्वराट्, तेने ब्रह्महृदायादिकवये, मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारिमृदां यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम्। सत्यं परं धीमहि शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं, विना पुस्तकधारिणीं अभयदां जट्यान्धकारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थिता। वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची वारी ओ, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ। कुंडलिक दिवटा तुझे वाळवंटी ओ, दिवटा तुझे वाळवंटी ओ, कुंडलिक
सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्कृतिक प्रदेशं युधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी रामरायाच्या सेवका शरण आलो मने तुका उडाली पक्षिणी गेली अंतराळी उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळा जवळी ठेवोनिया तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग सुखे संसारी असे नका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी निरूपणाकरिता घेतलेला निवडलेला अभंग देवमान्य विश्वमान्य शास्त्रमान्य आणि समाजमान्य पांडुरंग परमात्म्याचे अतिशय लाडके लढीवाळ भक्त असणारे वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्रापुरता भारतापुरता मर्यादित न ठेवता अशा विविध राज्यामध्ये थेट पंजाब पर्यंत नेऊन घालणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा सेवेकरता घेतलेला अभंग या अभंगाच्या माध्यमातून माझे नामदेव महाराज भगवंताकडे एक प्रार्थना करतात एक विनंती करतात पण मातृत्वाचं विशेष अभंगावर बोलण्यात तत्पूर्वी द्यायचा तो अल्पसाहा परिहार संतांच्या शुरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि विशेष करून केशव बाबा यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या प्रणांगणामध्ये हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपण कशासाठी इथं जमलो आहोत सर्व मंडळींना श्रोते मंडळींना ज्ञात आहे पण वक्ता या नात्यानं माझं आद्य कर्तव्य बनतंय महाराज की आपण इथं कशासाठी जमलो हा नैमित्तिक कार्यक्रम आहे कशाच्या संदर्भामध्ये आहे एक नाही दोन नाही तर आपण 9व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे महाराज सौभाग्यवती लक्ष्मीबाई संतरामजी बोराडे अर्थात आमच्या आत्या असणाऱ्या त्यांच्या 9व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलोत मायबा दुसरी गोष्ट मी इथं येण्याचं कारण माझं ज्ञान बघण्यासाठी दाजीनं मला बोलवलं नाही माझी विद्वत्ता बघण्यासाठी मला दाजीनं बोलवलं नाही तर दाजीला माहित आहे की याला दिसणं आणि दिसत नसल्या कारणानं माझं कौतुक बघण्यासाठी आणि मला माझा स्वाभिमान आणि माझा मान वाढवण्यासाठी दाजीनं मला इथं बोलवलंय कारण तुम्हाला सांगू का याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला
इथं येण्यासाठी आणि आपल्या माणसानं वरी माणसाला धरले असल्यानंतर महाराष्ट्रातली किंवा भारतातली किंवा या जगाच्या पाठीवरली एकही ताकद अशी नाही. आपल्या माणसानं आपल्या माणसाचा स्वाभिमान वाढवल्याच्या नंतर आणि आपल्या माणसाला उचलून धरल्याच्या नंतर या जगाच्या पाठीवर अशी एकही शक्ती नाही की त्या माणसाला खाली खेचू शकेल. रामायणातला एक प्रसंग आहे. रावणाला विचारलं की तुमचं एवढं सैन्य हे, तुमचे एवढे भाऊ आहेत, तुमचे एवढे नातू पंतू, एवढे बल्हाडे योद्धे तुमच्याकडे, मग तुम्ही हरलात कस काय? रावणानं गोड उत्तर दिलं, माझ्या हरण्या पाठीमागचं कारण हे आहे की माझा स्वतःचा भाऊ माझ्यापासून लांब गेला. आलं का लक्षात? माझा स्वतःचा भाऊ माझ्यापासून थोडासा लांब गेला म्हणून मी हरलो. तेच उत्तर रामचंद्र प्रभूंना विचारण्यात आलं. महाराज, प्रभू, तुम्ही एवढा बल्हाडे रावण असून, एवढा ताकदवान रावण असून तुम्ही कस काय जिंकलात? रामचंद्र प्रभूनं डोळ्यात पाणी आणून सांगितलं, मी जिंकण्याचं कारण, कार्तिक महाराज थाप द्या, मी जिंकण्याचं कारण माझा भाऊ 14 वर्ष माझ्या पाठीमाग सावलीसारखा राहिला म्हणून मी जिंकलो. रामायण महाराज कसं जगावं शिकवतंय आणि भागवत कसं मरावं शिकवतंय. रामायणामध्ये नाते कसे जपायचे आणि भागवतामध्ये माणसानं कशा पद्धतीनं मरायचं हे शिकवल्या जाते. म्हणून इथं जर मी आलो असन, फक्त मी खचू नये, कारण याला दिसणं आणि हा जर खचला म्हणून माझ्यावर हे प्रेमाचा वर्षाव आहे महाराज. कारण याचं कीर्तन ठेवणं, याला बोलवणं, अरे महाराज खूप विद्वान कीर्तनकार आपण आणू शकतो. मी तर तुमचं लेकरू आहे, तुम्ही मला चड्ड्यावर पाहिलेलं आहे महाराज. म्हणून फक्त इथं आणण्याचं 3रंही वर्ष बसलेले मंडळी, ऐकणारे बदलणं, गाणारे बदलणं, कीर्तनकारही बदलणं, बदलायचं नावच घेणं. पण इथं सगळ्याचं मी उपदेश करायला आलोच नाही. मी जर इथं आलो असेल तर सगळ्या माया पाहुणे मंडळींच्या, माझ्या सगळ्या मायबापांच्याच कडून मला आशीर्वाद हवा आहे. म्हणून मी अभंग माझ्या नामदेव महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि मातृत्वाचं विशेषण लावून निर्माण केलेला अभंग आहे. या विश्वामध्ये प्रत्येकाला एक दिवस महाराज जायचे. हा मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकामध्ये आलेला जीव एकही दिवस, असा एकही जीव नाही की त्याला इथं राहता येत नाही महाराज. प्रत्येकाला एक दिवस, श्रीमंत असेल, ज्ञानी असेल किंवा कुठल्याही कुळामध्ये गोत्रामध्ये कशाही गोष्टीचा संबंध नाही जाण्याला, प्रत्येकाला इथं जीवसृष्टीमध्ये आल्याच्या नंतर जावं लागते महाराज. फक्त प्रश्न माझा हा आहे, जावा लागतंय, येण्याचं दुःख कोणालाच नाही महाराज, प्रत्येकाला जाण्याचं दुःख आहे. इथं येताना माणसं खुश होतात, बालक जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला आनंद आहे. पण जाण्याच्या वेळेस इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाला माझा एक प्रश्न आहे, जाणं कोणालाच सैन होत नाही महाराज. आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. जाण्याचं दुःख जे भगवंताबरोबर सदैव चित्तामध्ये राहिले, सदैव भगवंताच्या सानिध्यात राहिले, त्याला पण जाण्याचं दुःख सहन झालं नाही महाराज. एक प्रसंग सांगू तुम्हाला चालता चालता. जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला निघून गेले आणि तुकोबाराय निघून गेल्याच्या नंतर ती वार्ता कान्होबा महाराजाला कळाली महाराज. कान्होबा महाराजाला कळाल्याच्या नंतर इथं बसलेल्या मंडळींपैकी माझा एक प्रश्न असेल, माणसं माणसाला धमक्या देते, माणसं माणसाशी विरोध करते, माणसं माणसाच्या
जवळ जाऊन एखाद्या प्रश्नाचं जर दुःख झालं तर त्याला समक्ष जाऊन विचारतील. पण जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला निघून गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर असा भाऊ जन्माला आला की स्वतः जगाच्या बापाकडे जाऊन जगाच्या बापाला धमकी दिली महाराज. संत कान्होबा महाराजाला जगद्गुरु तुकोबाराय गेल्याचं दुःख सहन झालं नाही, विरह सहन झाला नाही. कान्होबा महाराज थेट जगद्गुरु तुकोबारायाच्या विरहाच्या दुःखामध्ये जगाच्या मालकाच्या समोर जाऊन उभं राहिले. एखाद्या व्यक्तीशी भांडण करायचं असल्यावर त्याच्या दारामध्ये जाऊन तू बाहेर निघ असं म्हणल्याच्या नंतर समोरचा व्यक्ती महाराज गपचीप बसते का? अजिबात गपचीप बसत नाही अण्णादाजी. तसं म्हणल्याच्या नंतर मधातला माणूस बी काठी गिठीच घेऊन येईन का नाही? तू तसं म्हणायला मी बी तुला दाखवतो. कान्होबा महाराज जगाच्या मालकाच्या समोर जाऊन म्हणले ये बाहेर, इवट्याच्या खाली ये. जगाच्या मालकानं कुतूहलतेनं कान्होबा महाराजाकडे पाहिलं आणि म्हणले काय झालं महाराज, काय झालं, काय झालं म्हणून काय विचारायला? अरे देवा, माझा भाऊ तो आण्याला, तुला कसं वाटलं रे? मला न विचारता माझ्या भावाचं दुःख मला सहन होत नाही, माझा भाऊ का नेला? भगवंतानं कुतूहलतेनं पाहून कान्होबा महाराजाला विचारलं मी कशाला तुमचा भाऊ नेला? म्हणले पुराव्याशिवाय मी आलो का? मी पुराव्याशिवाय आलो नाही देवा. अरे तू लय खेळ आहेस मला माहित आहे. हाती धरोनिया देवे नेला तुका, 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 हाती धरोनिया देवे नेला तुका. विचारोनी काय माय बापा, विचारोनी काय माय हाती धरोनिया देवे नेला तुका, 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 हाती धरोनिया देवे नेला तुका. देवा विको थोडा कमी करा, कडक आवाज करा, वाढवा थोडा आवाज. हॅलो हॅलो. भगवंताला सांगितलं कान्होबा महाराजांनी, देवा माझा भाऊ हाताला धरून तो नेला आणि तू म्हणायला की म्या काय केलं? सगळ्या गोष्टी देवा मला तुझ्या माहिती आहेत, तूच सगळं करतोस. या जगाची निर्मिती ही तोच केली. कोणाला कव्हाण्याचं, कुठं कोणाला ठेवायचं, सगळ्या गोष्टी देवा मला तुझ्या माहिती आहेत. माझा भाऊ सहजासहजी माझ्यापाशी आणून दे, हे कान्होबा महाराज म्हणालेत महाराज देवाला. देवा माझ्या भावाच्या जाण्याचं दुःख मला सहन होईना, माझा भाऊ मला इथं पाहिजे म्हणजे पाहिजे. देवानं सांगितलं कान्होबा महाराज या प्रकृतीचा नियम असा आहे, इथं मी जरी जन्माला आलो, मी जरी अवताराला आलो, तर मला एक दिवस जावं लागतंय.
इथं अवतार पण जीव किती येरते पामर जीव किती येरते पामर जीव कीते येरते पामर जीव कीते येथे उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती येरते येथे उरो नाही आले अवतार येरते पामर जीव कीते येरते पामर जीव कीते इथं अवताराला आल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा या मृत्यू लोकातून अवतार संपवून जावा लागते महाराज. मग तुम्ही काय घेऊन बसले हे? मी काय केलंय तुमच्या भावाला? मी स्वतः तुमच्या भावाला नेलं नाही. आयुष्याची कालमर्यादा संपल्याच्या नंतर प्रत्येकाला इथून एक दिवस जावा लागतंय. तुम्ही दुःख मानू नका. देवा काही सांगू नको. तू हे खेळ्या मला सगळ्या माहीत आहेत. देवा तुला जर सांगायला गेलं तर तुला सहन व्हायचं नाही. मला फक्त काही प्रश्नाचे उत्तर दे. तू म्हणायला ना तू काही केलं नाही. मग ऐक देवा, अरे कौरव 100 आणि पांडव 5, 100पैकी एकही राहत नाही आणि 5पैकी एकही मरत नाही. ही लीला कोणाची आहे? तुझी लीला आहे. तो 5 जणांना वाचवला आणि 100ला मारलं. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही देवा. तू म्हणायलास ना तू काही करत नाहीस. अरे त्रेतायुगामध्ये ज्याची सोन्याची लंका होती, ज्याचे पोरं 1 लाख 1.25 लाख नातू, किती त्याचं धन, माणूस संपत्ती किती होती. आणि तिथं माझा भाऊच म्हणला की वानरा हाती लंका आणि घेवविली म्हणे तुका. माझ्या भावाचं प्रमाण आहे देवा की वानराच्या हातानं तो लंका, पण लंका वानरानं घेतलीच नाही. सगळी लीला तुझी आहे. खांबातून प्रगट होऊन हिरण्यकश्यपूला मारणारा तू आहे. बळीला पाताळात नेऊन घालणारा देवा तू आहे. अरे कव्हा कोणाला कुठं नेऊन घालायचं आणि कव्हा कोणाला कुठून कसं काढायचं ही रीत तुझ्याकडे. म्हणून तुला म्हणालो माझा भाऊ नेऊन दे, नाही तर ये म्हणले खाली विटेच्या खाली. मग जगाच्या मालकाला अंतकरण भरून आलं आणि विटेवरचा मालक विटेवरून खाली उतरला. पण एखाद्याला आपण शाह दिल्या आणि शिव्या दिल्याच्या नंतर समोरचा व्यक्ती जर समोरून येत असेल तर भास होते महाराज हे माया का अंगावर धावून आलं काय की. म्हणून विटेवरचा मालक विटेवरून खाली आले आणि मग सांगू लागले कान्होबा महाराज, देवा तू मला मारायला याला का? धिंड धिंड तुझ्या करील चिंधड्या, आयशे काय वेड्या जाणितले. असं आहे का भारतात किंवा सगळ्या विश्वामध्ये महाराज देवाला धिंड धिंड तुझ्या करील चिंधड्या म्हणणारा? नाही महाराज. का? एवढी ताकद कान्होबा महाराजानं भगवंतापाशी स्थापित केली की तू ह्या चिंधड्या करीन. आणि जगाच्या मालकानं महाराज राग नाही धरला. बरं, जगाचा मालक कान्होबा महाराजापाशी आला आणि कवटाळून कान्होबा महाराजाला धरलं. आणि मग कान्होबा महाराज हुमरू हुमरू देवाच्या पोटाला बिलगून रडू लागले. देवा माझा भाऊ का नेलास रे? देवानं सांगितलं मी कधीच कोणाला नेत नाही. ज्याची आयुष्य मर्यादा काल मर्यादा संपल्याच्या नंतर प्रत्येकाला या मृत्यू लोकातून महाराज जावा लागतंय. तसं तुकोबाराय गेले. हा जो दृष्टांत आहे मला इथं थांबवायचा आहे. फक्त मला याच्यासाठी हा दृष्टांत घेतला. माणूस या मृत्यू लोकांमधून निघून गेल्याच्या नंतर एकदा गेलेला माणूस परत कधीच बघायला भेटत नाही. आमच्या आत्या आपल्यातून निघून गेल्यानं हे 90 पुण्यस्मरण आपण करायलोत महाराज. थाटामाटात करायलोत. पण आत्या गेलेल्या हे पाहण्यासाठी आम्हाला कधीच दिसू शकत नाही. कारण माती आड गेलेली माणसं परत कधीच महाराज भेटत नसतात. कारण या प्रकृतीचा नियमच असा आहे. विश्वाच्या मालकानं ही प्रकृती अशी निर्माण केली. तुम्हाला सांगू, ज्या वेळेस हे पुण्यस्मरण येते त्यावेळेस या सगळ्या परिवाराला विचारा आमच्या सगट. इथं कीर्तन करणं सोपं नाही महाराज. कारण
मी पहिलाच हळव्या मनाचा माणूस आहे. मी नवीन होतो पहिल्या वर्षी म्हणून मला काही वाटलं नाही. माझं म्हणणं या वर्षी कीर्तनाचं इथं नव्हतंच. कारण कशामुळं? कारण आपल्यातून गेलेली माणसं आठवत असतात, त्यांची आठवण येत असते. महाराज सोपं नसतंय हो, आपल्यांचं कीर्तन करणं सोपं नसतंय. इथं कीर्तन करणं सोपं बी तितकंच आणि अवघडही तितकंच. सोपं काहून? इथं डोकं लावून कीर्तन करायची गरज नसती, कारण सगळे आपलेच असतेत. आणि अवघड याच्यासाठी की सगळ्या गोष्टीचं बंधन पाळून कीर्तन करावं लागतंय. इथं जर रडत बसलो तर म्हणते याचं कीर्तन कायला ठुलं, हे दुःखच व्यक्त करायला आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला रणांगणामध्ये गीता सांगितली. किती घोडे असतात, किती हाती असतात, किती युद्ध चालू असते, तितक्यामध्ये अर्जुनानं ऐकली. तीच गीता धर्मराजाला भगवंतानं मोकळ्या पटांगणामध्ये म्हणजे घरी बसून, काय ह्याचा आवाज नाही काय नाही तशा स्थितीमध्ये सांगितली. पण धर्मानं ऐकली नाही का? धर्मानं विचार केला हा आमच्या मामाचा मुलगा आहे. आणि अर्जुनानं देव म्हणून ऐकली आणि धर्मानं मामाचा मुलगा म्हणून ऐकली. म्हणून इथं डोकं लावून कीर्तन करायची गरज नाही. बसलेल्या माणसाला सगळ्याला माहित आहे की आपला आहे कीर्तनकार. म्हणून भगवंतानं ही प्रकृतीचं निर्माण असं केलेलं आहे की पहिलं महाराज इथं काहीच नव्हतं. भगवंतानं विठाला विठाला हॅलो, भगवंतानं या प्रकृतीचं निर्माण असं केलंय, माणसाला या विश्वामध्ये आल्याच्या नंतर संसार रडवत असते महाराज. मग संसार रडवत असेल तर हा संसारच निर्माण कशाला झाला आणि कसा झाला? हा संसार निर्माण भगवंतानं केला का? त्याला एकल्याला कर्मनं गेलं महाराज. एकलेन कंठेची मनोनिया येणे, केले निर्माण 14 भुवने. त्यानं हे 14 भुवन आणि विश्वाची निर्मिती केली. पहिलं इथं काहीच नव्हतं महाराज. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पाही, शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते. पहिलं इथं काहीच नव्हतं महाराज. पहिलं इथं काहीच नव्हतं. भगवंताला एकल्याला कर्मलं नाही. म्हणून भगवंतानं काय केलं बघा, त्याला एकल्याला कर्म न गेलं. म्हणून त्यानं हे विश्व निर्माण करण्याचं आयोजित केलं की आपल्याला या विश्वाची निर्मिती करायची. म्हणून त्यानं मायेचा सहारा घेतला. तेथे एक ढालगत निर्माण झाली, तिने ही बहु माया विस्तारले. तिथं मायेचं प्रागट्य झालं आणि भगवंताचा आणि मायेचा संबंध झाला आणि त्याच्यातून 3 गुण जन्माला आले महाराज. त्रिगुणात्मक ही प्रकृती निर्माण झाली. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण जन्माला आले. त्याच्यापासून 3 अहंकाराची निर्मिती झाली. काल कर्म स्वभाव निर्माण झाले आणि हळूहळू या प्रकृतीचं निर्माण होऊ लागलं. श्रीमद भागवतामध्ये 10 लक्षणात्मक सृष्टीचा विस्ताराचं लक्षण सांगितलंय. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मनवंतर, निरोध, मुक्ती आणि आश्रय ही 10 लक्षणात्मक पृथ्वीचं या सृष्टीचा विस्तार भागवतानं सांगितला महाराज.
भगवंतानं या सृष्टीचं निर्माण करत असताना मायेचा सहारा घेतला आणि मायेचा सहारा घेऊन भगवंतानं 5 गुणापासून या प्रकृतीचं निर्माण केलं. त्यानं 3 गुण घेतले आणि मायेकडे 2 गुण ठेवले. कोणचे 3 गुण? अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हे ब्रह्माकडे आणि नाम आणि रूप हे मायेकडे. या 3 गुणाकडे माणसं पाहतच नाहीत, चलती सध्या मायेची. तुम्ही म्हणाल कस काय महाराज? मला सांगा, ब्रह्माकडे 3 गुण आहेत. अस्तित्व, मला सांगा या आवाजाचं अस्तित्व नाही का? ज्या माईक मधून आवाज आला या आवाजाचं अस्तित्व आहे. मग फक्त दिसत नाही, मग भासत नाही का? भातित्व आहे. याच्याबद्दलचं प्रेम नाही का? प्रेम बी आहे, पण आम्हाला ते पटत नाही. मग पटत नसल्यामुळं काय झालं? भगवंतानं कोरोना नावाचा रोग आणला. विज्ञानवादी लोक म्हणले देवच नाही का? देव जर आहे तर देव दिसत का नाही? मग आमचं असं म्हणणं आहे की देवच नाही, म्हणून भगवंतानं कोरोना सारखा रोग आणला आणि मग विचारलं की कोरोना दिसतंय का? नाही. मग कोरोना दिसत नाही म्हणून कोरोना नाही का? कोरोना आहे. कोरोनानं माणसं मेले महाराज, आपल्यातले माणसं निघून गेले कोरोनानं. मला तुम्हाला हेच मुद्दा पटवून द्यायचा आहे की ब्रह्माचं अस्तित्व आहे, भातित्व आहे आणि प्रियत्व आहे, पण त्याच्याकडं माणसाचं लक्ष नाही. फक्त 2च गुणाकडं माणसाचं लक्ष आहे, नाम आणि रूप. ते आहे मायेकडं. रामचंद्र प्रभूला पंचवटीमध्ये लक्ष्मणजीनं 5 प्रश्न विचारले होते महाराज. त्याच्यापैकी 2 प्रश्न महत्वाचे. 3 प्रश्न मी इथं सांगणार नाही, कारण डॉक्टरनं सगळ्या गोळ्या एकाच टायमाला द्यायच्या नसत्यात. कारण जे महत्वाचे 2 जे प्रश्न आहेत, ज्ञान कशाला म्हणायचं आणि माया कशाला म्हणायचं, तेव्हा रामचंद्र प्रभूनं या 2 प्रश्नाचे उत्तर रामायणामध्ये दिलेत. सांगितलं, प्रभू ज्ञान म्हणजे काय हो? आपल्या दृष्टीनं ज्ञान म्हणजे डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, तहसीलदार होणं, कलेक्टर होणं. या जर ज्ञानाला आपण ज्ञान समजत असू तर अजिबात हे ज्ञान नाही महाराज. मग ज्ञान कशाला म्हणायचं? ज्या ज्ञानाच्या द्वारा आत्मस्वरूपाची प्राप्ती आपल्या अंतःकरणामध्ये जायचं आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान प्रगट करून आपल्यामध्ये काय आहे, आपण कोण आहोत, आपण कुठून आलोत, आपला शोध आपण घेणं. आपण जगाचा शोध न घेता स्वतः जर आपला शोध घेतला, त्या दिवशी ज्ञानाचा उपयोग आहे महाराज. माझं बोलणं जर कळत असेल तर तुम्हाला एक दृष्टांत सांगीन महाराज मी तुम्हाला. एक शिष्य एका गुरुकडे अनेक वर्ष राहिले महाराज, आणि अनेक वर्ष राहिल्याच्या नंतर त्या गुरूंनी त्या शिष्याला आरसा दिला आणि आरसा देऊन सांगितलं की या आरशामध्ये पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे दोष आपल्या अंतःकरणातले दिसू लागतात. त्या शिष्यानं सांगितलं, महाराज आतापर्यंत मी तुमची सेवा केली, त्या सेवेच्या बदल्यामध्ये देऊन देऊन मला काय दिलं तुम्ही? त्यावेळेस त्या गुरुनं सांगितलं, हा आरसा काय सर्वसामान्य नाही. आपल्या अंतःकरणातले दोष दिसले की ते कमी करायचे आणि आत्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं आणि ब्रह्मस्थितीचा अंगीकार करून मुक्तीच्या द्वारापर्यंत जाऊन पोहोचायचं. त्यावेळेस त्या शिष्यानं तो आरसा घेतला. तिथून जे निघाला तर सर्व भारताची भ्रमंती करीत करीत ज्या गावामध्ये आपला जन्म झाला, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आरसा धरल्याच्या नंतर त्या शिष्याला दोषच दिसू लागले महाराज. कारण हे संसार आहे. आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये किंचित तरी स्वार्थ असू शकते महाराज. कारण हा संसाराचा नियम आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दोष असतातच, स्वार्थ असतोच. म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आरसा धरल्याच्या नंतर त्याला दोष दिसू लागले.
तसं करता करता घरी गेला. वडिलाच्या आणि आईच्या चेहऱ्यावर ते आरसा धरल्याच्या नंतर त्यांच्या सुद्धा मनातून काही विचार प्रगट झाले की हा लय दिवस बाहेर राहिला, आता आला, आता या भावाच्या वाटण्यामध्ये सहभागी होते. म्हणला अरे इतक्या दिवस बाहेर राहिलो आणि आई वडील माझ्या बाबतीत असा विचार करायले. भावाच्या चेहऱ्यावर धरला तर त्या 3-4 भावाईनं बी सांगितलं आता इतक्या वर्ष राहिला, थोडे दिवस राहिला असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर धरल्यावर त्याला स्वार्थच दिसला महाराज. अंतकरण भरून आलं, पण तिथपर्यंत येईपर्यंत खूप काळ झालता आणि वापस त्यानं गुरुकडे जाण्याचा निश्चय केला. गुरुकडे गेला आणि गुरुपशी जाऊन उभा राहिला आणि म्हणला महाराज, जी गोष्ट तुमच्या सेवेतून मला तुम्ही दिली फार चुकीची दिली हो. तुमची सेवा इतक्या निष्ठेनं इतक्या श्रद्धेनं मी केली, पण तुम्ही मला हा आरसा नसता द्यायचा. गुरुनं सांगितलं त्या आरसा दिल्यामुळं तुझं काय नुकसान झालं. माझं नुकसान हे झालं की मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आरसा धरल्याच्या नंतर मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे दोष त्याच्या अंतकरणातले उमटले आणि मला अंतकरणामध्ये दुःख झालं. त्या गुरुनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि राजा, जो आरसा मी जगाचे दोष पाहण्यासाठी तुला दिलाच नव्हता, जो आरसा मी तुझ्या हातामध्ये दिलता स्वतःच्या चेहऱ्यावर धरण्यासाठी आणि तुझ्या वारंवार अंतकरणामध्ये दोष उमटल्याच्या नंतर ते दोष काढण्यासाठी हा आरसा दिलता, पण त्याचा उपयोग तो जगाकडे पाहण्यासाठी केला. त्याचा उपयोग जर तो तुझ्यासाठी केला असता तर आतापर्यंत मोक्षाच्या दारापर्यंत जाऊन उभा राहिला असतास. पण चुकीचं केलंस. जगाकडे तो हा आरसा फिरवला म्हणून आयुष्य निघून गेलं, तुझं आयुष्य थोडं राहिलं. तसंच महाराज आपल्याही आयुष्यामध्ये ज्ञानरूपी आरसा हा जगाच्या बुद्धीला भेदण्यासाठी नाहीच, जे ज्ञान भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग जगाचे दोष काढण्यासाठी नाही, जगाचा विरोध करण्यासाठी नाही, जगाचा कोणत्याच गोष्टी पाहण्यासाठी नाही, तर आहे मी कोण याचा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणले की मी कोण आहे. ज्या दिवशी याचा शोध माणूस लावीन, प्रत्येक जणाला सांगण्याचं महत्व एवढं आहे की ज्ञानाचा उपयोग स्वतःला धुंडल्याच्या नंतर त्या ज्ञानाचा उपयोग आहे. खरं सांगू, ज्ञान जर आपण आपल्यासाठी खर्च केलं तर मोक्षापर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. म्हणून रामचंद्र प्रभूनं लक्ष्मणजीला सांगितलं, लक्ष्मणा, ज्ञान म्हणजे आत्मदृष्टीनं आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊन स्वतःला ज्या दिवशी कळालं की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. पण ब्रह्म का कळत नाही, तर ब्रह्माला एक उपाधी लागलेली आहे. कोणची उपाधी? ब्रह्माला देहाची उपाधी आहे. आणि त्या उपाधीमुळं प्रत्येकाला ब्रह्माचं ज्ञान होत नाही. का? कारण ब्रह्माला देहाची उपाधी लागलेली आहे. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी अमृत अनुभवामध्ये ओवी खर्च केली महाराज. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. अहो, या देहाला आपल्या ज्ञानाच्या द्वारा थोडस बाजूला कारण आपण कोण आहेत याचं ज्ञान ज्या दिवशी माणसाला होईल, त्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर चैतन्य शिल्लक राहते, पण आपल्या बुद्धीला पटत नाही. मग महाराज म्हणले का पटत नाही? त्याचं उत्तर माया आहे महाराज, माया. कारण ब्रह्माकडे पाहण्याची दृष्टी आपली नाही. का? कारण ब्रह्माला भोळ्यावर टाकलं आणि अविद्येची थोरी चालू आहे. विश्वव्यापी माया, विश्वव्यापी माया, तिने झाकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाले थोरी.
कारण ब्रह्म महाराज सगळ्या जगामध्ये स्थित आहे. या ब्रह्मानं सगळ्या जगाला व्यापलं, पण मायेच्या द्वारा देहाची उपाधी लागल्यामुळं माया आपल्याला काहीच भ्रमित करते. महाराज, माया कशी भ्रमित करते? जे नाही ते दाखवायचं काम मायेचं आहे, आणि जे आहे तितकंच दाखवायचं काम महाराज ब्रह्माचं आहे. तुम्हाला सांगू माया काय दाखवते? त्याच्यासाठी एक दृष्टांत मी नेहमी सांगत असतो. एका राजाला बऱ्याच दिवस महाराज लेकरू बाळत नव्हतं. मग लेकरू नसल्यामुळं राजा दुःखी होता. पण बऱ्याच दिवसानं राजाला मुलगा झाला. पण तो मुलगा असा झालाय की वैद्यानं सांगितलं, राजे साहेब तुम्हाला हा मुलगा झालाय ना, या मुलाच्या शरीरामध्ये जन्मताच असे आजार आहेत की हा मुलगा किती दिवस जगन याची गॅरंटी आम्ही तर देऊ शकत नाहीत. मग मला सांगा, आधी मुलगा नव्हता त्यावेळेस राजाला दुःख होतं, मग झाल्यावर तरी सुख झालं का? अजिबात झालं नाही. का? वैद्यानं सांगितलं मुलगा झाला, पण झालेला मुलगा किती दिवस जिवंत राहील हे आम्ही सांगू शकत नाही. असं म्हणल्याबरोबर राजाच्या अंतःकरणामध्ये दुःख झालं, आणि मग राजा त्या मुलाच्या रोज महाराज उशाला बसायचा आणि रडायचा. झालं तर झालं, असं झालं, आणि झाल्याच्या नंतर महाराज मला असं का देवानं मुलगा दिला असं म्हणून याचा विचार तो राजा करायचा. आणि विचार करत असताना त्याला एके दिवशी महाराज झोप लागली, आणि झोप लागल्याच्या नंतर राजाच्या स्वप्नामध्ये त्याला 3 राजकुमार दिसू लागले, त्याचे स्वतःचे स्वप्नातले. राजा युद्धाला निघालेला आहे, राज तिलक केला, राजा द्वारामधून बाहेर जात असताना ते 3 राजकुमार राजाच्या समोर येऊन उभा राहिले. बाबा आम्ही असताना तुम्हाला युद्धाला जावं लागते, मग आम्ही कशाला आहेत? राजाच्या हातातले तलवार बाण सगळं घेतलं, आणि राजाला आनंद झाला की माझे मुलांनी माझा कारभार हातात घेतला. 3ही राजकुमार युद्धासाठी सज्ज झाले, रथात बसले आणि निघाले. महाराज निघाल्याच्या नंतर समोरच्या शत्रू बरोबर त्या 3 राजकुमारांनी युद्ध केलं. समोरच्या प्रतिस्पर्ध्याला हरवलं महाराज 3ही राजकुमारांनी. आणि हरवल्याच्या नंतर राजाला वार्ता पाठवली की राजे साहेब आपल्या 3ही राजकुमारांनी युद्ध जिंकलं. राजाला एवढा आनंद झाला, ढोल नगाडे त्यानं लावले, सगळ्या पुष्पांचा वर्षाव त्या राजकुमारांसाठी सज्ज केला. ते राजकुमार आले, त्यांना राज तिलक केला. माता मावल्यांनी त्यांचं औक्षण केलं, त्यांना मदत घेतलं. ढोल नगाडे सगळे वाजू लागलेले आहेत, आणि वाजत असताना राजाला एवढा आनंद होऊ लागला की माझे मुलं पान म्हणले किती युद्ध जिंकलं, माझ्या मुलांनी केवढा पराक्रम गाजवला. असं म्हणत असताना ज्या मुलाच्या उशाला महाराज जो राजा बसला होता ना, त्याला काळानं ग्रासलं. महाराज मृत्युमुखी पडला तो मुलगा. जवळ बसलेल्या त्याच्या राण्या रडू लागलेल्या आहेत, आशा विलह करू करू रडायल्यात. इकडं स्वप्नामध्ये राजा मग्न आहे की माझ्या 3 राजकुमारांनी युद्धामध्ये विजयश्री प्राप्त केली, आणि इकडं राण्या स्वतःचा मुलगा मेला म्हणून रडायल्यात. दोन्हीचा नाद एक झाला, आणि तो नाद एक होऊन राजाला जाग आली. महाराज जाग आल्याबरोबर राजाचं स्वप्न भंग झालं, आणि स्वप्न भंग झाल्याच्या नंतर राजाची दृष्टी त्या मेलेल्या मुलाकडे आणि रडणाऱ्या आपल्या पत्न्यांकडे गेली, आणि राजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. राजाला वाटले एका सेकंदामध्ये मी स्वप्नामध्ये माझ्या 3 राजकुमारांनी विजयश्री प्राप्त केली हे पाहिलं, आणि दुसऱ्या सेकंदाला मी ज्याच्या उशाला बसलो तो माझा मुलगा मरण पावला म्हणून माझ्या पत्न्या रडायल्यात. राजा उठला, उठून आपली जन्मदाती माय समोर बसलेली होती, माईच्या हाताला धरलं. आई मी संभ्रमात आहे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? त्यावेळेस त्या माईनं सांगितलं, विचार न बाळा काय तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे? त्यावेळेस सांगितलं, माय मला या प्रश्नाचं उत्तर हवंय. काही वेळापूर्वी आम्ही ज्याच्यात होतो ते खरंय,
का आत्ता जे मी पाहलो हे खरंय? त्यावेळेस माई बी हुशार होती महाराज. त्या माईनं राजाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा तुला सांगू का, काही वेळापूर्वी तो जे पाहिलं ते बी खरं नाही आणि जे आत्ता पाहला का नाही ते बी खरं नाही. मग माय जे पाहिलं ते खरं नाही, जे पाहलो ते बी खरं नाही, मग हे हाय काय? जगत मिथ्या आहे बाळा, फक्त सत्य ब्रह्म आहे. सत्य तू सत्य म्हणे तुची खरा येरवाऊ का पसारा, येरवाऊ का पसारा, येरवाऊ का पसारा. म्हणे तुची खरा येरवाऊ का पसारा, येरवाऊ का पसारा, येरवाऊ का पसारा. खरा फक्त तो आहे, फक्त येर वाऊगा पसारा, सगळं काही पसारा आहे. मग महाराज, मग आमचं असं म्हणणं आहे की जे आता मला फक्त तुम्हाला तितकं मला अवघड सांगायचं नाही महाराज. मी तुम्हाला प्रत्यक्ष माझ्या इथं कीर्तनात पटवून देतो. मला डोळ्याची दृष्टी गेली, मला तुम्ही इथं कोण बसलात, काय बसलात, कोण आहेत काही दिसनत. मग मला तुम्ही दिसनत हे खरंय का तुम्ही मला पाहलात हे खरंय? दोन्ही बी खरं नाही महाराज. पण मायेनं एवढं भ्रमित केलंय, एवढं भ्रमित केलंय मायेनं की जे खरं असणार ते खरं दिसणं आणि जे खरं आहे ते खरं दिसणं आणि जे खोटं आहे ते खोटं आपल्याला खरं वाटेल. याच्यासाठी माऊलीनं एक खूप छान ओवी खर्च केली महाराज. महाराज म्हणले, तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 3 तासाचा चित्रपट इथं बसलेले प्रत्येक जण पाहतात महाराज. सिरियल पाहतात, चित्रपट पाहतात. मग चित्रपट सिरियल पाहिल्याच्या नंतर चित्रपट 3 तासाचा असतंय, ते खरं आहे का नाही अगोदरच त्याची सूचना दिली जाते की इस पात्र की घटना और सभी काल्पनिक है, इसका व्यक्ति से कोई भी सहयोग संबंध नहीं है. तरी सुद्धा माणसाला का खरं वाटते, त्याच्यामध्ये का रमल्या जाते? म्हणून माणसं रडत येत. हो, चित्रपटामध्ये बघून माणसं रडत येत. 3 तासाचा चित्रपट आहे, प्रत्येकाला माहित आहे खोटा आहे. खोटा चित्रपट असून रडतोत का? कारण त्याची चाहूल आणि त्याच्यामध्ये रमल्याच्या नंतर त्याच मायेचं प्रदर्शन आहे महाराज. माऊलीनं सांगितलं, ही जे माया आहे, मग भगवंताला ताडून भगवंताचं अस्तित्व का जगाला दाखवू देत नाही? याचं कारणच हे आहे की स्वतः जगाच्या मालकाला तुम्हाला भ्रमित करायचंय आणि ते भ्रमित करून तुम्ही जर जगाच्या मालकापर्यंत जर पोहोचले तर खरे तुम्ही ज्ञानी. जर तुम्हाला मायेचं भेदन करून भगवंतापर्यंत जर पोहोचताच येत नसन तर आपण कसे ते ज्ञानी? माऊली म्हणले, मही स्वतःची माया आहे, सोमायेचे अडवस्त्र लावून खेळवी एकला सूत्र, बाहेरी नटी छाया चित्र लक्ष 84. माऊली म्हणले, हे माझ्या मायेचं अडवस्त्र आहे. मी स्वतःपासून उत्पन्न केलेली माया आहे. ही माया मी या जगामध्ये प्रस्थापित केली का? की या मायेचं भेदन करून जो कोणी माझ्यापर्यंत येऊन जे या मायेमध्ये गुरफाटले महाराज, त्याला जगाच्या मालकापर्यंत जाता येत नाही. लक्ष 84 वर्म चुकलं, एकदा आयुष्याचं वर्म चुकलं रे चुकलं. कलिया वर्म थेरा शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, 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 शेवटाची
एकदा या मनुष्य देहाला माणूस आला आणि महाराज आल्याच्या नंतर इथं येऊन जर आपलं वर्म चुकलं, आपण आलोत कशासाठी? आपण कुठून आलोत? आपल्याला जायचंय कुठं? आपण पहिले कुठं होतो आणि आता सध्या आपण कुठं आहोत आणि असल्याच्या नंतर पुन्हा आपला प्रवास कुठं जाणार आहे, हे जर आपल्याला कळालं नाही, आपलं वर्म चुकलं की पुन्हा लक्ष 84चा फेरा महाराज चुकवावा लागते. पचतील खाणे 84 पचतील खाणे 84चा ज्याचं ज्ञान होण्यासाठी जन्माला आलो त्याला जर विसरलो तर आपल्या जीवनात हानी झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचं जर ज्ञान झालं तर तुम्हाला त्या खाणी जन्माला याची गरजच नाही. जन्म मृत्यूचा फेरा चुकवावा लागतोय. ज्यानं हा आपल्याला देह दिला महाराज, 3.5 हाताचा देह ज्या जगाच्या मालकानं आपल्याला भजनासाठी दिला, त्यानं सहज दिला नाही पा. त्यानं या शरीरामध्ये पंचभूताची निर्मिती केलेली, पंचप्राणाची निर्मिती केलेली आहे. हा सहज देह उत्पन्न झालेला नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचभूतापासून निर्मित झालेला हा 3.5 हाताचा देह सहजासहजी हे मॉडेल निर्माण झालं नाही महाराज. या शरीरामध्ये त्यानं पंचप्राणाची निर्मिती केलेली आहे. भागवतानं सांगितलं, ज्ञानेश्वरीनं सांगितलं, गरुड पुराणानं सांगितलं, रती प्राणो गुदे अपानो समानो नाभिमंडले उदान दे कंठस्या व्यान सर्व शरीरही. या 5 प्राणापासून हे 3.5 हाताचं शरीर पंचमहाभूतापासून निर्माण झालं. पण हे शरीर उभं राहिल्याच्या नंतर याला मोकळं देवानं सोडलं नाही बरं. याच्या माग 4 जण लावलेत. इथं पण आहेत. इथं तुम्ही म्हणता कोण महाराज? त्याचं नाव काळ. हे काळ 4 प्रकारचा काळ सांगितला भागवतानं. कपिल भगवंतानं आईला उपदेश करताना काळाची व्याख्यानी केली. नित्य काळ, नैमित्तिक काळ, प्राकृतिक काळ, आत्यंतिक काळ. या 4 काळाच्या तडाख्यातून माणसाच्या आयुष्याला सुटताच येत नाही महाराज. सांगू, एक काळ असा आहे नित्य काळ. आता आम्ही कीर्तनाला आलोत महाराज, किती धावपळ केली तरी काळ थांबत नाही. आमच्यासाठी आमच्या गावातील शिवाजी काका सोळंके किती वेळ महाराज देवगाव फाट्यावर बसले आमच्यासाठी. आमचे विलास महाराज सोन्यकर मंठ्यामध्ये आमच्यासाठी बसले, उदाहरण म्हणून आहे का. पण काळ आमच्यासाठी बसला का? तो सारखा पळू लागला महाराज, सारखा पळू लागला. तो थांबायचं नाव घेणं गेला. माणूस माणसासाठी थांबतोय पण काळ कधीच माणसासाठी थांबत नाही. 4 प्रकारचा काळ आहे. एक काळ तुमच्या आयुष्यातल्या सेकंदाला खाते. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे
इतका भयानक आहे महाराज. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आज अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. याचा बोध आपल्या अंतकरणामध्ये बिंबवून, आपल्या अंतकरणाशी याचा संबंध ठेवून काळाच्या तडाख्यातून जर सुटायचं असेल, तुम्हाला थोडस सांगू. एक काळ घडी घडी वाट पाहते, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतशे महा. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्री हरीच्या. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्री हरीच्या. श्री हरीच्या. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्री हरीच्या. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्री हरीच्या. कारण एक काळ माणसाचा महिना महिना, एक काळ घडी घडी, असे काळाचे प्रकार 4 आहेत. थोडस उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे की माणूस एकदाच मरतोय महाराज. अजिबात नाही. तुम्हाला सांगू, आमची गाडी कुपट्याहून इथं आली, तिच्यातलं तेल महाराज जळाल्याच्या नंतर इथपर्यंत आली. आपण सेकंदा सेकंदाला मेलोत, आपण मिनिटा मिनिटाला मेलोत, आपण घंट्या घंट्याला मेलोत, आपण दिवसा दिवसाला मेलोत, आपण महिन्या महिन्याला, वर्षा वर्षाला मेलोत. कोणी 50 वर्षाचा असेल, ते 50 वर्षापर्यंत जिवंत राहण्यासाठी 49 वर्ष मरावं लागलं. त्यामुळं तुम्हाला 50 वर्षापर्यंत जीवन जगता आलं. माणूस मरत गेला तेव्हा जिवंत राहता आलं. तुम्ही म्हणता कसं महाराज? मला सांगा, आपण जर मेलो नाहीत तर इथं 50-60 वयामध्ये बसलेल्या माणसाला माझा प्रश्न आहे, मग बालपण तुमचं कुठे दाखवा, तरुणपण तुमचं कुठे दाखवा. बालपणामध्ये मेलात, तरुण झाला, तरुणपण मेलं, वृद्ध अवस्थेमध्ये गेलात. एक दिवस वृद्ध अवस्था ही संपून जाणार आणि शेवट तुमचा होणार, माझा होणार. आयुष्यामध्ये प्रत्येक घटका, प्रत्येक क्षण आपण मेलो. त्याच्यामुळं आता आपल्या आयुष्यातला जर आताचा टाइम पाहिला, सकाळपासून तर आतापर्यंत मेलोत. काळ कधीच परत भेटत नाही महाराज. गेलेलं बालपण इथं बसलेल्या प्रत्येकाला फक्त आठवते, गेले ते दिवस राहिले त्या. गेला फिरुनी दिवस, वा, गेला फिरुनी दिवस. आपल्या आयुष्यातली ही घटका, निमिष एकदा गेला, परत कधीच भेटत नाही महाराज. आज महाराज तुम्हाला सांगतो, आज रविवार आहे,
8 दिवसाला आपल्याला रविवार पाहायला भेटू शकते, पण डिसेंबर मधला जर आपल्याला ही तारीख जर पाहायची असेल तर याच्यासाठी 1 वर्ष थांबावं लागते. ही जी तारीख आहे ना आजची, ही तारीख आपल्याला जर डिसेंबर मधली जर पाहायची असेल तर याच्यासाठी 1 वर्ष थांबावं लागते. त्या पद्धतीनं आयुष्यामधून माणसाचं वर्म चुकलं, माणूस इथून गेला की त्याला 84च्या लक्षापर्यंत थांबावं लागतंय माणसाच्या जन्माला येण्यासाठी. म्हणून वर्म अजिबात चुकू द्यायचं नाही महाराज. मग महाराज नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये असं प्रतिपादित केलंय की या ब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी, मायेचं भेदन करण्यासाठी, मायेचं भेदन तर आपण करू शकत नाहीत, संसारिक जीव महाराज मायेचं भेदन करू शकत नाही का? त्याच्यासाठी आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं गरजेचं आहे. ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं निश्चित त्याला आत्मबोधाची प्राप्ती होऊन मीच ब्रह्म याचं ज्ञान होते. अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानाम ब्रह्म. कारण आपण ब्रह्म आहोत. या ब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं गरजेचं आहे आणि ते ज्ञान होण्यासाठी मायेचं भेदन करणं गरजेचं आहे. आणि मायेचं भेदन जर केलं तरच आपल्याला ब्रह्माचं ज्ञान होऊ शकतं. एक व्यक्ती नामदेव महाराजाकडे केला, महाराज तुम्ही जगाच्या मालकाच्या जवळ राहतात, इतकं जवळ राहतात, मग आमच्या मनाला काही पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकतात? महाराज म्हणले मला देता आले तर देतो. म्हणले मग महाराज आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ब्रह्माचं ज्ञान मायेमुळे होत नाही हे आम्हाला मान्य आहे. मग ब्रह्माचं ज्ञान जर करायचं असेल, भगवंतापाशी जर चित्त ठेवायचं असेल तर नामदेव महाराज म्हणले काय करायचं बघा, तुम्हाला सांगतो. ब्रह्मापाशी जर ज्ञान जर तुम्हाला जर प्रस्थापित करायचं तर भगवंतानं असे काही संबंध निर्माण केलेत की त्या संबंधाच्या द्वारा भगवंतापाशी लक्ष आपलं लागू शकतंय. म्हणले कसं? जगामध्ये सर्वत्र जगाला प्रेम देण्यासाठी जगाच्या मालकाला स्वतंत्रता जाता येत नाही, म्हणून भगवंतानं अशी व्यवस्था केलेली आहे की त्यानं निर्माण केलेलं जग आहे, त्यानं ही प्रकृतीचं निर्माण केलेलं आहे. जीव त्याचा अंश आहे. जिये प्रकृती 8 साठवे हे चराचर आगवे, जिये प्रकृती 8 साठवे, ती सिनली ते तविसवे, ती परम गीत मी विश्वश्रियेचा भ्रता, मीच गा पंडुसुता, मी गोसावी समस्त यात्री लोक्याचा. जगाच्या मालकानं निर्माण केलेली ही प्रकृती आहे. मग जीव त्याचं एक अंश आहे, त्या अंशावर प्रेम करणं त्याचं कर्तव्य आहे. म्हणून त्यानं एक अशी व्यवस्था केलेली आहे की त्या व्यवस्थेच्या द्वारा प्रत्येक जीवाला त्याची ममता भेटू शकते. ती व्यवस्था जर आपण आपल्या जीवनाशी जर स्थापित केली तर जगाच्या मालकाच्या जवळ आपलं चित्त सदैव राहू शकतंय. मग महाराज अशी कोणची व्यवस्था आहे? त्या व्यवस्थेनं आम्हाला जगाच्या मालकाच्या जवळ राहता येईल. ती व्यवस्था नामदेव महाराजांनी त्या व्यवस्थेचं प्रकटन या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये केलं. उडाली पक्षीने, उडाली पक्षीने, गेली अंतराळी, उडाली पक्षीने, पाशी ठेवण्या, चित्त बाळा पाशी ठेवण्या, चित्त बाळा पाशी ठेवण्या, चित्त बाळा पाशी ठेवण्या.
माझे मान राहो का ईश्वरी तैसे माझे मान चित्त बाळापासी ठेवूनिया चित्त बाळापासी ठेवूनिया पैसे माझे तैसे माझे मान राहो का तैसे माझे उडाली पक्षीने गेली अंतरा चित्त बाळापाशी ठेवूनिया चित्त बाळाचा वही ठेवूनिया उडाली पक्षीने गेली अंतरा चित्त बाळापाशी ठेवूनिया चित्त बाळापाशी ठेवूनिया उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळाजवळी ठेवून या. महाराजानं त्या प्रश्नाचं उत्तर असं दिलं की ब्रह्मज्ञान होण्याकरता आणि भगवंताच्या सदैव सानिध्यात राहण्याकरता भगवंतानं अशी व्यवस्था केली की माय अशी निर्माण केली या जगामध्ये. मातृत्व असं निर्माण केलं. त्या मातृत्वाचं ज्ञान म्हणजे माय आपल्या लेकरावर जे प्रेम करते त्याला माया भेदतच नाही महाराज. माया त्या माईच्या ममत्वाला भेदत नाही. लेकरावर माय प्रेम करत असताना तिला ही माया काहीच करत नाही. कुठलीही माया असो, कुठली म्हणजे पशुची माया असो, पक्ष्याची माया असो किंवा मनुष्याची माया असो, माय ती मायच असते महाराज. अंगी जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती जेवी जीवे उवगणे ही स्थिती न पाहे मान. माय काशी हे महाराज. जशी पक्षीन महाराज आकाशामध्ये उडते पण आपलं चित्त बाळापाशी ठेवती ना त्या पद्धतीनं माणसाचं अंतःकरण कुठंही भरकटू द्या पण माणसाचं चित्त हे भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी असलं की ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला सांगू 9 वर्ष झालं, 9व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. आत्या आपल्यातून निघून गेल्या. पण 9 वर्ष झाले शरीरानं जरी आत्या निघून गेल्या मारा पण चित्तानं आत्या आजही आपल्यात आहेत. आजही आत्या लहान्या दाजीकडं, मोठ्या दाजीकडं, कौसावहिनीकडं, गोदावहिनीकडं, सगळ्या नातेवाईकाकडं, माझ्याकडं, आमच्या बंधूंकडं, त्यांच्या भावाकडं, आमचे जे वडील कीर्तनाला आलेले त्याच्याकडे सगळ्याकडे आत्या बघायल्यात. कारण माय एक अशी आहे महाराज. माय शरीरानं जरी निघून गेली तर माय चित्तानं लेकराला कधीच सोडत नसते. माय बाप या जगामध्ये माईचं असं सांगितलंय. मी एकदा टीव्हीला ऐकलं तर बघा, एका व्यक्तीला प्रश्न केला की या जगामध्ये या विश्वामध्ये असं एखादं न्यायालय आहे का की तिथं सगळे गुन्हे माफ होतात. त्यावेळेस त्या व्यक्तीनं उत्तर दिलं या विश्वामध्ये असं एकही न्यायालय नाही की तिथं सगळे गुन्हे माफ होतात. पण ऐक ना दादा, या विश्वामध्ये असं एक मायालय आहे की त्या मायालयापाशी सगळे गुन्हे माफ होतात. ती माय असती महाराज. माय कोणाची बी असू द्या हो. माय पशुची असू द्या, माय पक्ष्याची असू द्या, माय सजीव मनुष्याची असू द्या, माणूस कुठल्याही जीवाची माय असू द्या महाराज. माय ती मायच असते. आपला टाइम झालाय, 1 वाजलाय पाहता पाहता, पण 5 मिनिटं मी आपले घेणार आहे. माय आयुष्यामध्ये बापही तेवढंच प्रेम करतय महाराज. या प्रकृतीमध्ये बापही तसाच निर्माण केला आणि मायही तशीच निर्माण केली. पण माईची जागा या विश्वामध्ये कोणीच घेऊ शकत नाही. बघा तुम्हाला सांगू, या विश्वामध्ये सगळे संबंध सारखे आहेत. आपण जर जपलेत ना नाते
भाऊ महत्वाचा आहे, आई महत्वाची आहे, बहीण महत्वाची आहे, चुलता महत्वाचा आहे. आणि या विश्वामध्ये आपल्याला इथं काहीच ठेवायचं नाही महाराज. आपल्याला हे शरीर सगळं इथं सोडून जायचंय महाराज. आपल्याला सोबत काही घेऊन जायचं नाही, फक्त घेऊन जायचा आशीर्वाद. सोबत घेऊन जाची गोष्ट जर काय असन तर फक्त महाराज आपण केलेल्या कर्माची पावती. या करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडवी नयमा पासोनिया सोडवी नयमा पासोनिया. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडवी नयमा पासोनिया सोडवी नयमा पासोनिया. कारण इथं जे आपण कर्म करतो, हरीची भक्ती करतो, तीच फक्त सोबत घेऊन जाऊ शकतो. म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून किती ज्ञान सांगितलं हे अजिबात बघू नका महाराज. कारण मी इथं ज्ञान सांगितलंच नाही, एका लेकरानं बडबड केली. कारण तुम्ही सगळे माझे मायबाप आहात. फक्त एक कीर्तनकार झाल्यामुळं काही गोष्टी सांगणं कर्तव्याच्या आहेत. कारण आयुष्यामध्ये खरा परमार्थ जर काय असेल महाराज तर नाते जपणं. कोणाचाही मत्सर कोणाच्या आयुष्यामध्ये घडू नये. सगळ्यात मोठा परमार्थ हा आहे महाराज. कोणाचं अंतकरण दुखू नये. प्रत्येकाच्या सोबत मिळून मिसळून राहणं हा खरा परमार्थ आहे महाराज. म्हणून नामदेव महाराजांना जे पक्षीचं उदाहरण दिलेलं आहे, पक्ष्याचं, की उडाली पक्षिणी गेली अंतराळी. जशी ती अंतराळामध्ये उडते पण तिचं चित्त महाराज बाळाजवळ असते. त्या पद्धतीनं या विश्वामध्ये मायच अशी स्थापित केली की माय जर कुठं बी जरी असली तर त्या माईचं अंतकरण त्या बाळापाशी असते. जीवनामध्ये जशी माय महत्वाची तसा भाऊ महत्वाचा, तसे वडील महत्वाचे. तुम्हाला सांगू, आमच्या आत्या 9 वर्षामध्ये एकदाही या लेकरांपासून चित्त महाराज आमच्या आत्यानं भरकटू दिलं नाही. म्हणून तर त्यांच्या हातून एवढं सत्कर्म घडायलंय. माईचा आशीर्वाद पितृरूपाने द्याल्या त्या आहकटा त्यांची करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. ज्यांनी हे कर्म केलं नाही महाराज त्यांना पितृ आशीर्वाद देत नाहीत. पण हे कर्म झाल्याच्या नंतर कल्याण इच्छिती तया कुळा. पितृ या योनीमध्ये प्रस्थापित होऊन जीव त्या कुटुंबाला आशीर्वाद देते. ते आशीर्वाद आज बोराडे परिवाराला लागते. कारण 9 वर्षापर्यंत हे कार्य असंच अविरतपणे त्यांच्या हातून हे कार्य घडत राहावा. तुम्हाला सांगू का, हे कार्य करण्यासाठी पितृंचा सुद्धा आशीर्वाद फार महत्वाचा आहे महाराज. तो आशीर्वाद या सर्व परिवाराला भेटायलाय. म्हणून हे सत्कर्म घडायलंय. आणि सगळे गावकरी मंडळी मोठ्या तन मन धनानं आमच्या दाजींना सहकार्य करायलेत. म्हणून तुमच्या सहकार्यानं हे एवढं मोठं कार्य घडायलंय. आणि या कार्यक्रमासाठी जे गुणीजन मंडळी दरवर्षी येतात महाराज, त्यांच्या सुद्धा सहकार्याबद्दल त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात. जे पाहुणे मंडळी दरवर्षी महाराज न चुकता या कीर्तनासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. गारव्याचे दिवस आहेत पण गारव हे न पाहता आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात. आणि खरं सांगू का, मी पहिल्या म्हणजे सुरुवातीला सांगून गेलो की कीर्तन करण्यासाठी दाजी मला इथं बोलवत नव्हतं. मला जर दाजी इथं बोलवत असते तर आपला कीर्तनकार खचू नये. कारण मला दृष्टी नसल्या कारणानं त्याला वाटायले. आणि खरं सांगू का, मी एवढा भाग्यवान जन्माला आलो महाराज. परिवार माझ्यावर प्रेम करायलाय म्हणण्यापेक्षा मला एक जणानं प्रश्न केला, महाराज तुमचा परमार्थ कोणाच्या जीवावर आहे? माझा सख्खा भाऊ माझा परमार्थाचा मेन वाटेकरी आहे महाराज. कारण न दिसता कथा करणं, न दिसता कीर्तन करणं हे माझं सामर्थ्य नाही महाराज. माझ्यावर हनुमंतरायाची कृपा झाली.
आणि त्या कृपेच्या द्वारा हे कीर्तन करणं, कथा करणं, रामायण करणं. इथं इंजे दादा बसलेले आहेत महाराज. त्यांच्या गावात गेल्या वर्षी श्रीमद भागवत कथा झाली. आता या वर्षी आम्ही तिथं तुलसी रामायण करणार आहोत. बाहेरचे मंडळी सुद्धा मोठ्या महाराज प्रेमानं माझ्यावर प्रेम करायलेत. म्हणून या प्रेमाच्या आधारानं, तुमच्या आशीर्वादानं, कुठं न जाता कोण्या संस्थेमध्ये पाऊल न ठेवता हे जे मला आलं, तर ही हनुमंतरायाची कृपा आणि तुमच्या आशीर्वादाची कृपा. असाच आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. इतरत्र ठिकाणी खूप महाराज डोक्याला ताण देऊ देऊ कीर्तन करावं लागतंय, पण मी पहिल्याच वेळेस बोलून गेलो, इथं ताण न घेता कीर्तन केलं. कारण कीर्तन किती जरी ताण घेऊन केलं तर मी तुमचं लेकरू आहे आणि लेकरानं उपदेश करावा एवढा माझा अधिकार नाही. तुम्ही माझे मातृपितृ आहात, म्हणून तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर सदैव राहू द्या. आमच्या सर्व आंबुडेकर मंडळींच्या चरणावर पुनश्च एकदा साष्टांग प्रणिपात करून आमच्या मोठ्या दाजी, लहान्या दाजीला भगवंताकडे अशी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून, त्यांच्या आईचं म्हणजे आमच्या आत्याचं असंच पुण्यस्मरण ते आहेत तोपर्यंत त्यांच्या हातून घडत राहो, अशी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. घेतलेल्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी पशुचं चिंतन केलं की पक्ष्याला सांगे, पक्ष्याचं चित्त जसं भगवंताच्या चरणावर राहते त्याच पद्धतीनं गायीचं वासरावर चित्त राहतंय. त्याच पद्धतीनं देवाला विनंती केली, विष्णुदास नामा विनवी परोपरी, ते प्रेम श्री हरी द्यावे मज देवा. जशी पक्षीन आपल्या पिलापशी चित्त ठेवते, जशी गाय आपल्या वासरापशी चित्त ठेवते, तसं माझं चित्त तुझ्यापशी राहावं अशी विनंती करून नामदेव महाराज अभंगाचा शेवट. विष्णुदास नामा विनवी परोपरी, विष्णुदास नामा विनवी परोपरी.